अमित गोरखे वयाप्रमाणे चालू. धन्यवाद सभापती महोदय. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 या विषयावर बोलण्यासाठी मी उभा आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला 2026-27 चा अर्थसंकल्प हा केवळ राज्याचा ताळेबंद नाही, तर तो विकसित महाराष्ट्राचा महामार्ग आहे. सभागृहात अर्थसंकल्पाच्या रूपाने दिवंगत अजितदादांच्या स्मृती आणि त्यांच्या कामाची शिस्त पुन्हा जागवली गेली आहे. दादांनी महाराष्ट्राला 10 वेळा अर्थसंकल्प दिला. आज तोच वारसा पुढे नेताना देवाभाऊंनी त्यांच्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्राला गती दिलेली आहे. दादांच्या प्रशासनावरील पकडीला आणि त्यांच्या गतिमान कार्याला साजेसा असा सन्मान सरकारने केला आहे. अजितदादा पवार गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय आणि त्यांचे भव्य स्मारक तसेच अजितसृष्टी उभारण्याची घोषणा ही प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनातील भावना आहे. हा अर्थसंकल्प दादांच्या कार्याला समर्पित करून सरकारने कृतज्ञतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. हे सरकार केवळ शब्द देत नाही, तर कृतीतून अंत्योदय साध्य करते. शेतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर करून 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित परतफेड करणाऱ्या 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन आज सरकारने बळीराजाला मोठा आधार दिलेला आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता पहिल्यांदाच शेतमजुरांना समावेश करण्यात आला आहे. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. माझ्यासाठी आणि संपूर्ण अनुसूचित समाजासाठी आनंदाची सर्वात मोठी बाब म्हणजे अनुसूचित जाती आरक्षणाचे अबकड वर्गीकरण. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जो घटक आजही लाभापासून वंचित आहे त्याला न्याय देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आणि लवकरच हे सरकार या क्रांतिकारी निर्णय घोषित करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समाजातील जो घटक आजही लाभापासून वंचित आहे त्याला हक्क मिळवून देण्यासाठी फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. समाजातील शेवटच्या स्तरातील वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी ही समिती काम करते आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील जो घटक आजही लाभापासून वंचित आहे त्याला हक्क मिळणार आहे. समान संधी आणि सर्वांगीण विकास या तत्वावर फडणवीस सरकारने दिलेला हा शब्द पाळला जाणार आहे. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. अनुसूचित जातीसाठी 23,150 कोटी आणि आदिवासी घटकांसाठी 21,723 कोटींचे तरतूद करणे हे या सरकारचे अंत्योदय ध्येय करणारे स्पष्ट करते. मागासवर्गीय समाजासह इतर सर्व उपेक्षितांच्या संस्थांसाठी बार्टी, सारथी, महाज्योती यांना दिलेला निधी हा सामाजिक समतेचा पुरावाच आहे. बिरसा योजनेमुळे आदिवासी तरुणांना स्टार्टअप आणि उद्योगांसाठी विशेष पाठबळ मिळत आहे. दिव्यांग बांधवांना मानधनात 1,500 वरून 2,500 पर्यंतची वाढ दिली आहे. पिंपरी चिंचवड आणि पुण्यासाठी विकासगंगा वाहत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक व नागरिक विकासासाठी हा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरणार आहे. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आणि 1200 किमीचे जाळे लवकरच विणले जाणार आहे. पुणे लोणावळा तिसरा आणि चौथ्या लाईनसाठी जवळजवळ 5,100 कोटींचा निधी मंजूर केलाय. यामुळे चाकण तळेगाव पट्ट्यातील उद्योगांना मोठा वेग मिळालेला आहे. नाशिक पाटा ते खेड आणि तळेगाव, चाकण, शिक्रापूर यासारख्या महत्वाच्या मार्गासाठी हजारो कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणून शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करून सरकारने खऱ्या अर्थाने ऋण फेडलेलं आहे. पारंपरिक शेतीतील AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शेती आधुनिक करण्यावर सरकारने दिलेला भर कौतुकास्पद आहे. यामुळे लाखो तरुणांना शेतीपूरक व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. लाडकी बहीण ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही हा देवाभाऊंनी दिलेला शब्द राज्याच्या कोट्यावधी महिलांसाठी सर्वात मोठा दिलासा आहे. किंवा 25 लाख नवीन लखपती दिदी घडवणे असो किंवा तिसरी मुंबई विकसित करण्याचा संकल्प महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेणार आहे. गडचिरोलीला स्टील हब बनवून 70,000 रोजगार निर्माण करणे असो किंवा 25 लाख नवीन लखपती दिदी घडवणे असो, देवाभाऊंनी प्रत्येक घटकांचा विचार केलेला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा, 12 किल्ल्यांचे युनेस्को जतन आणि संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता अधिक प्रखर झालेली आहे. गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3.57 घरांचे लक्ष्य 3.57 लाख घरांचे लक्ष्य हे क्रांतिकारी पाऊल आहे. घरांवर सोलर पॅनलसाठी अतिरिक्त सबसिडी देऊन गरीब कुटुंबांचे वीज बिल वाचवण्याचा आणि पर्यावरण रक्षण करण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने अंत्योदयच आहे.
हा अर्थसंकल्प म्हणजे बळीराजाचा सन्मान, लाडक्या बहिणींचा आधार, तरुणांच्या स्वप्नांना भरारी आणि वंचितांच्या आयुष्यातील नवी पहाट आहे. महायुती सरकारने मांडलेला हा विकास आलेख आगामी दशकासाठी महाराष्ट्राची दिशा निश्चित करणारा ठरेल. आज महाराष्ट्र स्टार्टअप कॅपिटल म्हणून उदयास आला आहे. गेमिंग इंडस्ट्रीमध्ये 295 पेक्षा जास्त स्टुडिओ पुण्यातील ग्लोबल कॅपिटल सेंटर आणि तिसरी चौथी मुंबई उरण व वाढवण उभारण्याचा संकल्प महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थसंकल्पाकडे नेणारा आहे. आज राज्यातील विविध भागात रिक्त पदे भरण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे. भविष्यात राज्यात 75,000 रिक्त पदे भरली जाणार आहे. परंतु मेगा भरती ही होणार आहे. परंतु ही मेगा भरती होण्यापूर्वी राज्यात आरक्षण वर्गीकरण जाहीर करणं ही गरजेचं आहे. ऑलिम्पिकसाठी 25 उत्कृष्ट केंद्रे, 2036च्या ऑलिम्पिकमध्ये 25 नवीन विभागस्तरीय डिव्हिजनल लेव्हल केंद्रे आणि 96 खेळ विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात युवकांना पुढे जाण्याची संधीच आहे. 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट रस्त्याने जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्पही या ठिकाणी चालू होतोय. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान करणारा दस्तावेज आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार हे सामान्य जनतेचे सरकार आहे, याची प्रचिती या अर्थसंकल्पाने दिलेली आहे. माननीय देवाभाऊंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो विस्तार, कोस्टल रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे, शिर्डी विमानतळ, निहान यासारखे विविध प्रकल्पांची सुरुवात झाली. म्हणूनच राज्याचे सर्वांगीण विकास करणारे मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थाने आपल्या राज्याचे इन्फ्रामॅन आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लीडर बिकम अ ग्रेट नॉट बिकॉज ऑफ देअर पॉवर बट बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू एम्पॉवर द अदर्स. म्हणूनच मी या ठिकाणी सगळ्यांनीच माननीय अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पित केली आणि त्यांनी अर्थसंकल्प जेवढ्या वेळा मांडला ते खऱ्या अर्थानं रेकॉर्ड आहे. म्हणूनच अर्थसंकल्प जास्त वेळा मांडण्याचा इतिहास कायम राहील स्वर्गीय अजितदादांच्या नावापुढे. दादांच्या मनातला भरीव अर्थसंकल्प त्यांचे जिगरी दोस्त देवाभाऊच कायम नेतील पुढे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.